निवडणुकीच्या काळात सांताक्लॉज रूपातल्या गणपतीच्या चित्राने नवा वाद निर्माण झालाय। रशियन चित्रकाराच्या मुंबईत होणाऱ्या चित्र प्रदर्शनाची जाहिरात वृत्तपत्रात छापून आली आणि हा वाद निर्माण झाला। नेमका हा प्रकार काय आपण बघूया। सांताक्लॉजच्या रूपातल्या गणेशाच्या चित्रावरून वादंग, केंद्रीय सांस्कृतिक खात्याच्या जाहिरातीवरून राजकारण, हिंदू महासभा विहिंसह हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध, मतांसाठी धर्मांचं राजकारण, ठाकरे सेना काँग्रेसची टीका। ऐन महापालिका निवडणुकीच्या आणि ख्रिसमसच्या काळात जाहिरातीमध्ये आलेल्या एका गणपतीच्या चित्रावरून वाद निर्माण झालाय। इंग्रजी वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर एका चित्र प्रदर्शनाच्या जाहिरातीत गणपतीचा सांताक्लॉजचा रूपातला फोटो छापण्यात आलाय। गणपतीच्या डोक्यावर सांताक्लॉजची लाल टोपी घालण्यात आली आहे। विशेष म्हणजे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं ही जाहिरात दिली आहे। ही जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर हिंदू महासभा, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी चर्चमध्ये गेले होते। आता आमच्या बाप्पांचाही धर्मांतर करणार का, असा तिखट सवाल हिंदू महासभेनं केलाय। मुंबईमध्ये होणारं हे चित्र प्रदर्शन उधळून लावण्याचा इशाराही देण्यात आलाय। मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या सौजन्यानं आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये जाहिरात देण्यात आली आहे आणि त्याच्यामध्ये गणपतीच्या डोक्यावर सांताक्लॉजचा टोपी घातलेली आहे। हिंदूंचा, हिंदुत्वाचा आणि हिंदूंच्या देवताचा अपमान करण्याची हिंमत देशाच्या सांस्कृतिक मंत्र्याची, सांस्कृतिक खात्याची कशी होते हा आमचा प्रश्न आहे। मोदीजी, आपण चर्चमध्ये गेला त्याचा अर्थ गणपतीचं धर्मांतर करण्याची परवानगी तुम्हाला मिळालेली आहे असं आम्ही मानत नाही, असं हिंदू महासभेचं स्पष्ट म्हणणं आहे। या हरामखोर नालायक सांस्कृतिक मंत्र्याचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे। श्री गणेशाचा अशा पद्धतीनं मी सांताक्लॉजचा किंवा ख्रिश्चन धर्माचा आदर करतो, परंतु गणपती आणि सांताक्लॉज स्वतंत्र विषय आहे आणि गणपतीला अशा स्वरूपात आपण दाखवू शकत नाही। जर हिंदुत्ववादी संघटना काय सगळ्यांनाच याचा राग येईल अशा प्रकारची स्थिती आहे। गणपती यांच्या फोटोसोबत हे यांनी काय केलेलं आहे, हे मतांसाठी कोणत्या स्तरावर जाऊ शकतात। काही दिवसापूर्वी मोदीजी चर्चमध्ये गेले होते, गेलं पाहिजे, सगळीकडे गेलं पाहिजे। देशाचे प्रधानमंत्री आहेत, सेक्युलर कॉन्स्टिट्यूशन आहे आपलं, धर्मनिरपेक्ष संविधान आहे आपलं, धर्मनिरपेक्षता मानणारे आहोत आपण, गेलं पाहिजे। पण आता हे जे गणपती आपल्या देवाला सांताक्लॉज केलेलं आहे हे 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 भाजपचं कारस्थान आहे। हे राजकारणामध्ये कोणत्या स्तराला जाऊ शकतात याचे उदाहरण आहे। रशियातील ख्यातनाम आधुनिक चित्रकार निकास सॅफ्रोनो यांनी हे चित्र काढलंय। येत्या 30 डिसेंबर पासून मुंबईत त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। त्याच्या जाहिरातीत सांताक्लॉज रूपातील गणपतीचं चित्र वापरण्यात आलंय। यावरून भाजपा आध्यात्मिक आघाडी आणि विश्व हिंदू परिषदेनंही केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयावर तोंडसूक घेतलाय। हे सांस्कृतिक मंत्रालय नसून एक प्रकारे विकृती मंत्रालय झाले की काय असं वाटण्यासारखी स्थिती निर्माण झालेली आहे। गणेश ही संपूर्ण देशाची विद्येची देवता म्हणून आपण मानतो आणि या विद्येच्या देवतेला एका विकृत स्वरूपात प्रस्तुत करणं याचा अर्थ असा होतो की केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या खात्यात बसलेल्या लोकांना असं वाटत असतं की आपण काही केलं तरी धर्माच्या नावावर आपण हिंदू धर्माला कोणत्याही प्रकारची टोपी घालू शकतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चमध्ये ख्रिसमसच्या प्रार्थनेमध्ये सहभाग नोंदवला होता। तर दुसरीकडे बरेलीत विश्व हिंदू परिषदेनं चर्चमध्ये झालेल्या एका नाटिकेला आक्षेप घेत चर्च बाहेर निदर्शनं केल्यानं वाद निर्माण झाला होता। जाहिरातीतील सांताक्लॉज रूपी गणेशाच्या चित्रामुळे हा वाद आता महाराष्ट्रामध्ये आलाय। विरोधक आणि स्वकीयांकडून झालेल्या टीकेनंतर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आता या प्रकरणी काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाला टार्गेट करण्यासाठी विरोधक याच मुद्द्याचा प्रचारात वापर करणार का हेही पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।